नमस्कार. कोकण संग्राम प्रतिष्ठान मालगुण रत्नागिरी प्रतिष्ठानतर्फे सर्वांचं स्वागत आणि माझ्याकडून पण सगळ्यांचं स्वागत. हा विषय आता व्हिडिओ करण्यामागे कारण बरेच दिवसानंतर मी आलो आहे, त्याबद्दल क्षमा. पण राहवलं नाही, कारण का हे जे एज्युकेशनबद्दल जे रिफॉर्म चालला आहे किंवा जो उपोषण चाललं आहे ते बरोबर आहे. भरपूर युनिव्हर्सिटीमध्येच प्रॉब्लेम्स आहेत, कारण का मी स्वतः त्याचा विक्टीम राहिलो आहे. आणि मी एका संस्थेमध्ये काम करत होतो आणि ते कसे त्या पद्धतीने पैसे घ्यायचे, कसे कामं करवायचे, कशा फेक डिग्रीज आणि कशी पोरांना सपोर्ट पैसा, ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या. आणि ह्या व्यवस्थेला कंटाळून मी हा प्राध्यापकी करायचा जॉबच सोडून दिला. कारण का हे जर आपण एवढं शिकून एवढं प्रामाणिक मेहनत करून जर हाजीनी गुलामी करायचं असेल तर शिक्षणाला अर्थ काय? तर तिथे नोकरीला अर्थ काय? शिक्षणाला अर्थ नाही, नोकरीला अर्थ काय? कोणाची जर आम्ही शिकलेले जर आम्ही असे वागणार असू तर आम्ही मुलांना काय खोटं शिकवतो की असं वागा तसं वागा आणि आपण स्वतः तसं वागतो, त्याला अर्थ नाही. मग त्या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे दुसऱ्या सांगे ब्रह्मांडम स्वतः मात्र कोरडे पाषाण, आणि असं करून राहायचं. तर आणि महाराष्ट्राला एक स्वतःची प्रेरणा आहे आणि एक स्वतःचा अभिमान आहे. आणि शिक्षक हा समाजाचा आरसा आहे. तो शिक्षक जे जसं स्कूलमध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो, प्राध्यापक जसं कॉलेजमध्ये असतो, तो बाहेरच्या जगात असतो. पण सध्या कसं ते नोकरी पैसा याच्या पुरती जग सीमित झालं आहे. आणि मोदींनी जे विकासाचा अवडंबर माजवलं आहे हे खूप घाणेरडं आणि दलिद्री आहे. त्याला संस्काराची नीतीची कोणतीच भाषा नाही आहे. आणि हे फक्त पॉलिटिकल अजेंडा असल्यासारखंच वाटायला लागलं आहे हल्ली. आणि हुकुमशाहीकडे देश वळतो. एवढं उपोषण होऊनसुद्धा त्यांना ते कशा पद्धतीने ट्रीटमेंट देत आहेत. दिल्लीच्या म्हणजे जिथे पार्लमेंट आहे तिथे कशी आपली व्यवस्था, आणि हा देश 47ला विकसित होईल शंका आहे, पूर्ण शंका. आणि झाला तरी त्याची क्वालिटी काय असेल? आताच बघा एवढ्याशा पावसाने काय अवस्था करून सोडली. हा जो धांदळीमध्ये आणि धावत केलेला विकास आहे हा कधी टिकलेला नाही. ज्या गोष्टी हळू आणि व्यवस्थित होतात, लाँग टर्ममध्ये शांतपणे होतात, त्याच गोष्टी जास्त काळ टिकतात. आज आपल्याला सोडून आपण हाकलून लावलेले इंग्रज, त्यांनी बांधलेल्या वास्तू बघा, त्यांची ड्युरेबिलिटी बघा, आणि ह्यांनी बांधलेल्या गोष्टी, हे सगळं विकासाचा अवडंबर मतदानासाठी केलेल्या गोष्टी बस. आणि आता सरळ दिसतंय देश हुकुमशाहीमध्ये लोटला गेलेला आहे. व्यवस्था हायजॅक झालेल्या आहेत, अधिकारी माजले आहेत आणि पाहिजे तसा व्यवहार करतात. आणि बघा गुन्हेगारी वृत्ती एवढे वाढले. पोलिसांचा तर धाक त्यांचा काय, म्हणजे पोलीस आहेत नाही त्यांना काय म्हणजे समजतच नाही. आर्मीवरती आपला विश्वास, माझा तर पूर्ण आर्मीवरतीच राहिला आहे. पोलिसांव्यवस्थेवर माझा विश्वासच राहिलेला नाही. तिथल्या तिथे विकले जातात, काय करतात ते करतात, म्हणजे आपण बोलूच शकत नाही ह्या गोष्टींना काय. म्हणजे एवढं गलिच्छ झालं आहे सगळं. आता त्या दीपकेला कसं पद्धतीने पकडलं गेलं, डांबून ठेवण्यात आलं, त्यांना तिकडून सोडवण्यात आलं. किती म्हणजे व्यवस्थेच्या आपण हातात असेल ते आपण त्याला कसं वापरता. इंदिरा गांधी आणि मग तुमच्यामध्ये फरक काय राहिला? आणीबाणीच्या नावाने जेव्हा तुम्ही बोंबा मारत फिरता आणि स्वतः मात्र त्याच गोष्टीने करता, ह्याचा राग लोक काढणारच आहे. आणि तुम्ही बघू शकाल की ह्या वेळेच्या होणाऱ्या मतदानामध्ये BJPचा टक्का घसरलेला असणार. गव्हर्मेंट निवडूनच येणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये तर आम्ही वैतागलो आहे ह्यांच्याकडे राजकारण करायला वेळ आहे, एकमेकांचे आमदार इकडं तिकडं ह्या साईडला गोष्टीला डोक्या लावायला वेळ आहे. पण जे बेसिक प्रश्न आहेत त्यांच्याकडेच चर्चा करायला यांच्याकडे वेळच नाही. ह्यांचा वेळ जातो कुठे? अरे ह्यांनीही जे आता आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले, शहरं उभी केली, आजूबाजूचे गावं ज्या पद्धतीने विकसित होत आहेत त्याचा लक्ष देणार आहे. हेच पुढे जाऊन आपल्या गळ्याशी येणार आहे. कसे लोक बांधकामं करत आहेत, त्याला सांडपाणी निचरा, फायर ब्रिगेड व्यवस्थापन. आता ही एवढी झाडं पडून लोक मेली, याचं कारण आपला विकास आहे. आपण त्या झाडांच्या बाजूला सगळं जाऊन सिमेंट मारलं, त्या झाडाला पाणीच गेलं, ती मुळं कुसली. झाडं तुम्ही बघा मोडलेली बघाल तर त्यांची मुळं तपासा, तुम्हाला कळेल आपण काय केले. नाहक बळी जातं त्याच्यात. आणि लोकांनी पण पैसे घेऊन मतदान जे करतात, जेव्हा जे कुठल्याही गोष्टीला आमिषाला बळी होऊन मतदान करतात, त्यांचं असंच होणार आहे. त्यांनी हे विचार करायला पाहिजे तुम्ही की आपण आज घेतलेले पैसे उद्या 5 वर्ष मला भोगायला लावणार आहे. माझे पैसे म्हणजे माझ्या मुलांना, मला स्वतःला न्याय मिळणारच नाही. त्यामुळे निवडून देताना कोणाला निवडून द्यायचा याचा विचार करायला हवा. क्रांतीची गरज आहे.
इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आपण स्वतंत्र नव्हे, हे असं जर विचार करत असेल तर आपल्यापेक्षा गलिच्छ आपण कोणच नाही. स्वातंत्र्य नसलेलं बरं. स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे हे नीट समजून घ्या. स्वातंत्र्य म्हणजे परकीय स्वकीयांच्या गुलामीत जखडून जाणे नाही आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? मालगुण कवी कवयित्री केशवसुतांची भूमी यामध्ये कवीने एक कविता छान लिहिली, ती मला सतत प्रेरणा देते. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, जेच पतित की जे आकडती प्रदेश साकल्याचा. खादाड असे माझी गुक चतकोराने मला न सुख, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. ही जे अजून कविता मोठी आहे, त्यामध्ये भरपूर अशा असते. ही जी प्रेरणा त्या वेळेला त्या कवीने लिहून ठेवली, हे स्वातंत्र्य आहे. या शब्दांमध्ये स्वातंत्र्य की आम्ही कोणत्या जाती गुलामीमध्ये जखडलेलं नाही. आम्ही आमच्या विकास देशाच्या रक्षणासाठी आम्ही जी प्रतिज्ञा म्हणतो त्याच्या संरक्षणासाठी आम्ही जन्माला आलो. आमचा देश कसा टिकून राहील, कसा पुढे जाईल याच्यासाठी जन्माला. तो लेचापेचा नाही तर भक्कम. आज मोदीजी डेव्हलपमेंट म्हणतात, विकासाचा पोरगं त्याने जे कडेवर घेतलं आहे, जन्माला घातलं आहे, ते आता कडेवरनं डोक्यावर चढलं आहे आणि ते तेवढं थैमान घालते. हालत खराब झाले, लोकांना पंगू बनवलं आहे तुम्ही फुकटच्या व्यवस्था देऊन. आरोग्य शिक्षण ह्या महत्त्वाच्या व्यवस्था त्या तर फुकट मिळाल्याच पाहिजे. ते माणसाचं काही चालत नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल की पैसा कमी येतो की माणूस की. त्यामुळे आरोग्य शिक्षण ह्या गोष्टी ह्या विनामूल्यच असल्या पाहिजे. संरक्षण आपण प्रोव्हाइड करतात. न्याय विनामूल्यच. आज न्यायालयांची अवस्था बघा, ते म्हातारे लोक कसेच गिडगिडत असतात. ते ऑनलाईन सगळं दाखवतात, कसे आपले चीफ जस्टिस आणि त्यामध्ये उत्तर देतात. आज तो मुलगा भडकला, त्या यूट्यूबवरती तुम्ही बघितलं, त्याने फाईल फेकून दिली. ही एक रोष आहेत. हे रोष उफाळून येणार. जसं जितकं तुम्ही दाबायचा प्रयत्न करणार, कोणतीही गोष्ट जितकी तुम्ही दाबायचा प्रयत्न करणार तेवढी ती वरती उफाळून येणार. आणि दुसरा नियम असतो, जो वरती जाणार तो खाली पण येणार. हा निसर्गाचा नियम आहे, जो ऊपर जाएगा नीचे जरूर आएगा. ते हे सगळं आहे. कोणाला माज नसायला पाहिजे सत्तेचा, ना कोणत्याही पद्धतीचं अवडंबर. आपण कशासाठी निवडून दिले तुम्हाला? लोकांसाठी. आणि आज आमच्या करातूनच तुम्हाला पगार मिळतात, तरी पण तुमची म्हणजे आमच्याकडे दिलेलं राजेशाही थाट चालू झालेलं, हुकुमशाही थाट. हुकुमशाही असेल तर डिक्लेअर करा. कशाला ठेवलेलं हे सगळं? म्हणजे राजकारणी राजकीय पक्ष पहिले, देश नंतर, ही घाणेरडी वृत्ती जन्माला आली आहे. डेमोक्रेसी नको अशी वाटते. डेमोक्रेसी चांगलीच आहे आणि तिचा जर विकास करायचा असेल तर त्याच्यात गेलेले लोकांनी विचार करायला हवा आणि मतदारांनी तर करायलाच पाहिजे की आपण निवडून कोणाला देतो. आणि पैसे घेऊन मतदान केलं तर आपले नाहक बळी जाणार हे निश्चितच आहे. किती चांगले लोक आहेत आज. जे सायंटिस्ट आहेत देशाचे, ते उपोषण करते सायंटिस्ट आहेत. ते जे सायंटिस्ट आहेत त्यांच्यासारखा सायंटिस्ट अजूनपर्यंत मी आत्ता माझ्या यातीत बघितलेला नाही. तर त्यांनी आर्मीसाठी एवढा चांगला, एवढ्या थंडीमध्ये एवढा ट्रेंड तयार करून दिला. आर्मीवाले सांगतायत तरी सरकार झोपलेलं आहे. म्हणजे जनता मूर्ख नाही, हे तेवढे शहाणे. अरे तुम्ही बाहेरचे देश सगळं चांगलं करताय. आज अमेरिकेच्या देशावरती आपला दबाव टाकतो. आम्ही गुलाम आहोत का अमेरिकेचे? असू देत ना, काय फरक पडतो? जनतेला आपल्या सवय आहे, आम्हाला माहिती आहे काय होणार. आम्ही पुन्हा शेती करू, आम्ही पुन्हा. ही जो जजमेंट, हा जो आमच्यात जुनून आहे आणि हे जे आमच्यामध्ये ताकद आहे स्वतः काही करण्याची, तुम्ही मोदी ओळखत नाहीत का? तुम्ही देशाला परकीय भांडवल, हे सगळं तुम्हीच गुंतवलं आहे ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. जेव्हा अर्थव्यवस्था खुली झाली त्यानंतर हे होणारच होतं. पण स्वयंप्रेरणा हा विकास जो तुम्ही परावलंबी करताय ना, तो काही कामाचा नाही. तो तुम्ही बघितला आता युद्धामध्ये. विकास हा परावलंबी कामाचाच नाही, हा स्वावलंबी असावा. नाही तो विकासाची दिंडवरी कशाला पिटताय? व्हिजन देत आहे ठीक आहे, पण त्याला एक सुसूत्रता द्या, एक कार्यक्रम द्या, त्याला ड्युरेबिलिटी द्या, त्याला स्ट्रेंथ द्या. फक्त तोंडात येईल ते बोलत गेलं. राज्य घेतली, विकास. पश्चिम बंगालची निवडून घेतली, राज्य घेतलं, पुढं काय? ह्या आंतरराष्ट्रीय त्या गोष्टी तुम्हालाच माहिती आहे. अफेअर तुम्ही त्या चांगले हँडल करता. मी पण बघतोय किती चॅलेंजिंग आहे.
पण देशाचा स्वाभिमान घाण ठेवून या गोष्टी करू नका. आणि आज देशात जी ज्यांची आंदोलन झाली ही भारतात होणारच नाहीत. भारत हा समृद्ध देश आहे, ते दलिद्री देश आहेत. त्यांच्यात मानसिकता नाही, त्यांना स्वतःचा विचारच नाही. भारताला स्वतःचा समृद्धी आहे, स्वतःचा वारसा आहे, त्यामुळे इथले तरुण मूर्ख नाहीत, ते देशभावनेने प्रेरित आहेत. एवढी लोक मुलं मेहनत करत आहेत प्रामाणिक, आर्मीमध्ये जाण्यासाठी, पोलीसमध्ये जाण्यासाठी, वेगवेगळ्या. एवढी स्ट्रेंथ कुठल्याच देशातल्या मुलांमध्ये नाही, एवढी मानसिकता भारतीय मुलांची आहे, तरुणांची आहे. तर गव्हर्मेंटने याचा विचार करावा की हे एज्युकेशन फ्री आणि बायस, म्हणजे ज्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या पेपर फुटणं, त्यानंतर बोगस टीचर्स सगळे खालपासून वरपर्यंत आहे. हे फक्त नीट आणि फिट नटी नाही, सगळीकडे सगळं माजलेलं आहे. आणि हे कोणाच्या वरद असताना राजकीय हस्तक्षेप. ह्या ज्या गोष्टी प्युअर पाहिजे त्या प्युअरच पाहिजे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर आंदोलन थांबवून चांगला सायंटिस्ट आपण गमावणार नाही याची काळजी घ्यावी. आणि जर काय असेल तर चर्चा करून सॉल्व करावं. कसं तुम्ही पाकिस्तान युद्धामध्ये तुम्ही डायरेक्ट युद्ध नाही करे, चर्चा करता, काय काय करता, थांबवलं ना त्या अमेरिकनच्या प्रेशरमुळे. डोनाल्ड ट्रम्पच्या तुमचा हे असेल राजकीय देशाच्या प्रश्न असेल सुरक्षेचा, पण देश त्यावेळी पीकमध्ये होता. कशाला सोडलं त्यांना? तो पाकिस्तान म्हणजे मुंडी छाटलेला साप आहे, तो त्याची पुन्हा वाढ झाली की तो पुन्हा डसरायला येणार. इतिहास आहे. का असं केलं आहे काय माहीत नाही. महाग बळी जातात. एकदाच हिशोब करून टाकायचा होता, विषय खलास. भरपूर प्रश्न आहेत. लोक अक्षरशः त्रस्त आहेत, पण देशाचा पण विचार करतात. पण लोकांना फुकट देण्याची सवय तुमची घाणेरडी लावली, ती बेकार आहे. आणि तुम्ही ज्या योजना देता त्या अर्धवट असतात. इकडे चालतात, तिकडे चालत नाहीत लोक. आता हे तुकाराम मुंडे सर, त्यांनी एवढ्या गोष्टी जर काढल्या तर अगोदरचे अधिकारी करत काय होते? अगोदरचे अधिकारी काय, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि आपल्या कामामध्ये कर्तव्यनिष्ठता पाळली नाही, ड्युटीमध्ये निग्लिजन्स आहे, त्यांच्यावर FIR व्हायला पाहिजेत. लोक एवढी खाऊन मेली असतील, त्यांना कोणते कोणते रोग झाले असतील. त्या अधिकाऱ्यांना म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही हे करायला पाहिजे. जर समोरचा अधिकारी येऊन सगळ्या गोष्टी ओपन करत असेल तर मागच्या अधिकाऱ्याला त्याच्याबद्दल जा विचारायला पाहिजे. त्याची सुटका नाही. कारण का तुम्ही गव्हर्नमेंटचे पेन्शन्स घेता, पगार घेता का? आता तुम्ही चांगली सेवा केली म्हणून. आणि सामान्य लोक कर भरत असतो. GST किती किती प्रकारचे टॅक्स आहे. GST आला म्हणजे काय तुम्हाला वाटलं करप्शन थांबलं? अक्षरशः परिस्थिती ग्राउंडवर वेगळी आहे, दिसतंय वेगळं. त्यामुळे सरकारला विनंती आहे की तुम्ही गोष्टी सुसूत्रता आणा. एक त्याला स्ट्रेन द्या. RTI सारखा कायदा बसण्यात गुंडाळल्यासारखा झाला आहे. काय त्याची किती अपील, काय अपील, काहीच नाही. म्हणजे व्यवस्था इतकी ही करून टाकले, मेटाकुटीला आणले. याचा रोष तुम्हाला भोगावा लागेल. कारण का आपले भारतातले लोक 150 वर्ष गुलामीत राहिले, त्यांना ती सवय होती. पण आत्ता नाही आहे. आत्ता लोक इन्स्टंट आहे. आणि लगेच ते सगळं ते सोशल मीडिया एवढं फास्ट झालं की लोकांचं पेशन्स लेवल गेली. त्यामुळे ते काही करतात. गुन्हेगार इतके वाढले, पोलिसांचा अंमलच राहिलेला नाही. कोणी कोणाला लोकलमध्ये मारतोय, कोयत्याने मारतोय, काय करतोय. पुण्याला तर हौदसच घातलेला आहे. काय चाललं आहे? म्हणजे तुमच्याकडे सगळं आहे, तुम्ही करू शकता, तुमची कॅपॅसिटी आहे, पण तुमच्यामध्ये विचारच नाही, तुमच्यामध्ये करायची प्रेरणा नाही. ज्यावेळी तो मनसुख हिरेन त्या प्रकरणामध्ये तुम्ही कसं लावून धरला होता त्याला? का तर तुम्ही अपोजिशनमध्ये होता, तुम्हाला सरकारमध्ये यायचं होतं, फोडाफोडी करायचं होतं, त्यामुळे जोर लावला. बाकीच्या प्रश्नांना जोर लावू शकत नाही तुम्ही. ठरवलं तर काही होऊ शकतं. अरे व्यसनाधीनता करून तुम्ही कर जमवून करताय, पण पिढीच्या पिढी बर्बाद होते, घराच्या घरं उद्ध्वस्त होतात. दारुड्या घराला जाऊन बोला आणि तुम्ही कर जवळ करून करताय काय? हे सगळं रॅकेट आणि हे लॉबिंग चालतं, सगळं कळतं आहे लोकांना. एक चांगल्या वृत्ती तुमच्याकडे आहेत, तुम्ही करू शकता, पण सरकारची मानसिकता ढिली झाले. कारभार लोकांनी घेऊन रिफॉर्म होणे गरजेचं आहे. सगळ्या गोष्टींचा जाब विचाराने आणि प्रत्येकाला तेवढंच रिस्पॉन्सिबिलिटी ठेवले. आणि राजकीय लोकांच्या राजकीय नेत्यांच्या सुविधा कमी करणे आणि अधिकाऱ्यांना पण तेवढाच तिथे पर्टिक्युलर टाईम बाउंड देणे की यामध्ये झालंच पाहिजे. नाही झालं त्याच्यावरती त्यांच्या वेतनावरती परिणाम करा, बघा काय होईल. स्ट्रिक करू शकता. मानसिकता लागते.
मोठे मोठे आश्वासनं आम्ही हे करू ते करू करून काय नाही. लोक आता हल्ली रिझल्ट कळतो, लोकांना सगळं समजतं आहे. पहिल्यासारखी म्हणजे पिढी आता बदलली आहे. त्यामुळे विकास करताना तो सस्टेनेबल करा आणि स्ट्रॉंग करा, मजबूत करा. प्रत्येकाची इच्छा आहे भारत सुबलान फुलामा आणि चांगलं स्वातंत्र्य विकसित व्हावा. पण विकासाचं पोरगं त्याला जरा संस्कार द्या, त्याला जरा खायला प्यायला चांगलं घाला, म्हणजे तो व्यवस्थित होईल. आणि विकास नंतर येतो तो वाह्यात मुलगा ठरला की झालं काम. मी एवढंच बोलेन की हा भरपूर राग आहे, असं वाटतं की भरपूर गौरव, पण काही गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व असल्यामुळे सध्या ग्राउंडवर येता येत नाही. पण नक्कीच जिथे जिथे आम्ही सपोर्ट करणार आहोत. आमच्या लेवलला जे आम्ही जमतं ते आम्ही करतो. तुम्ही पण छोटे छोटे प्रयत्न करा. छोट्या प्रयत्नांनीच मोठ्या गोष्टी घडतात. सुरुवात एक ठिणगीपासून होते, त्यावेळेस मोठा वणवा होतो. त्यामुळे ह्या ज्या माओवादी चळवळी आम्ही नष्ट केल्या, हे एक विचार होते, ते विचार तुम्ही दाबलेत. किती दिवस दाबणार? पण तुम्ही जर पुन्हा व्यवस्थेला जर तशीच परिस्थिती निर्माण करून द्याल, मुलांना कॉल तर ते पुन्हा ते निर्माण होते. ते माओवादी म्हणजे काही व्यक्ती नव्हते, एखादी वस्तू नव्हती, तर ते एक विचार होते. त्यांना तुम्ही पुन्हा मोठं व्हायला देऊ नका, कोणीच काही करणार नाही. पण हे एक विचार जन्माला घेते, कारण का समोरची व्यवस्था त्यांना उत्तर देत नाही, त्यांना दाबायचा प्रयत्न करते, त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे तरुण भडकतात. ह्याला जबाबदार राजकीय आहेत, कारण का तुम्हीच घेतलेले निर्णय आमच्यावर परिणाम करतात. लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं आहे पुढच्या वेळी. आज हे बळी गेलेत, नाहक बळी, हे तुमच्याच वोटिंगने गेलेले आहेत. काय ह्यांच्याकडे सत्ता होती, इक्विपमेंट वेळ होता, सर्व होतं, पाऊस पण लांबला होता, का नाही करू शकले? झाडांचं व्यवस्थापन तिथपर्यंत तुम्हाला एवढं इन्व्हॉल्व करून ठेवले आपल्या लोकांना याच्यामध्ये, आपल्याच गोष्टींमध्ये, की तुम्ही बोलूच नाही. अरे आज लोक इकडे येऊन गावी घरं असताना फ्लॅट बीट घेतात, EMIमध्ये अडकून पडले, त्याला कामावर गेल्याशिवाय पर्यायच नाही, नाही तर लाच जाण्याची वेळ आहे. अशी व्यवस्था निर्माण झाली आहे रिअल इस्टेटच्या बुडबुड्यांमध्ये. आज आंतरराष्ट्रीय विमानतळ आजूबाजूला जी गावं निर्माण, त्यांचा विकास कसा झाला आहे बघा, तपासा. त्यांना लँड कशा गेलेल्या आहेत, त्याचं आरेखन काय. याच नंतर तुमच्या अंगाशी येणाऱ्या याच्या व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, अग्निशमन व्यवस्था. एखादी भूकंप आला तर त्याची कलॅमिटी डिझास्टर काय करणार आहेत तुम्ही? आज युद्ध ही मिसाईल्सने होतात. ही शहरं जी निर्माण झाले त्यांना बंकर दिले काय, लोकांना ट्रेनिंग देत आहे का? नाही, काही कुठंच लक्ष नाही आहे. कशामध्ये इन्व्हॉल्व आहेत बघा. आपण खूप म्हणजे बॅकवर्ड विचार करतो. पैशाच्या मागे लागलो आहे, पैशाने सगळं, पैशाने नाही काय होत. आणि नाही झालं की आपली मानसिकता खंडित होते, मग डिप्रेशन, मग त्याच्यातून ते हाणामारी, आत्महत्या, ह्याला मार त्याला मार. लग्न झालं 2 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये, म्हणजे ह्या घटस्फोट किती प्रचंड. म्हणजे ह्या विकासाने तुमच्यात जर आयुष्यामध्ये घाण निर्माण होत असेल तर काय कामाचा हा विकास? घरातली शांतता भंग होत असेल, ज्यावेळी आपल्या आईबाबांकडे काय नव्हतं, गावात सगळं होतं, सुखी होती लोक, आपापल्यामध्ये सण सणावर सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्यांमध्ये व्यवस्थित होते. हा विकास जसा वाढतोय तसं तसं डोईजड व्हायला लागला आहे. त्याला संस्कार आणि त्याला आकार उकार द्या, नाहीतर हा विकास टायटॅनिकसारखा होईल. आज एवढंच बोलतो. पुन्हा जर आवडलं तर मी पुन्हा नवीन व्हिडिओ बनवेन. सध्या मी पण काही याच्यामध्ये बिझी आहे, पण वेळ भेटेल. आज या सोनम वांगचुक सरांबद्दल जे वाटलं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. कृपया सगळ्यांनी सपोर्ट करा. हा एक सुपर AI म्हणू शकतो, सुपर, ह्याला तोडच नाही. यांची बुद्धी प्रचंड आहे, हे काही करू शकतात. पण आपल्याकडे त्याचे कौतुक होत नाही, त्यांना कोणता पुरस्कार भेटत नाही, आंतरराष्ट्रीय थरावर त्यांचे झाले. हे आपली गलिच्छता आहे. कसं निर्माण होईल इनोव्हेशन? तुम्ही सपोर्टच करत नाही. कृपया त्यांना सपोर्ट करा आणि एज्युकेशनमध्ये रिफॉर्म होऊन प्युअर एज्युकेशन होईल आणि त्यानेच आपला देश बळकट बनेल. त्यामुळे न्याय, शिक्षण, आरोग्य हे फुकटच असलं पाहिजे आणि ते सिस्टमॅटिक आणि जबाबदार असलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.